आज आपण करणार आहे व्हेज पुलाव. त्याच्यासाठी घेतलेले हे 1 वाटी वाटाणे घेतलेत हिरवे, टोमॅटो, गाजर, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत लांब असे, कच्चा मसाला घेतलेला आहे त्याच्यासाठी दालचिनी, लवंग आणि शहाजिरे, लसूण घेतलेला आहे, बडीशेप घेतलेली 1 चमचा, खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, अद्रक घेतलंय थोडं, 1 इंच अद्रक घेतले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. कुकरच्या अगदी 2 शिट्ट्यांमध्ये आपण हा व्हेज पुलाव करणार आहे. व्हेज पुलाव करण्यासाठी आता आपण इथं 3 ते 4 चमचे तेल घ्यायचे. 2 वाटी तांदूळ हा एक 10-15 मिनिटं भिजत ठेवलेला आहे. भिजत ठेवल्यामुळे अगदी मोकळा भात होतो, त्याचा स्टार्च वगैरे सगळा निघून जातो. तेल तापलेले, कच्चा मसाला टाकून घेऊ. त्यातच टाकून घ्यायचे तेजपान. मसाला फ्राय झालेला आहे, कांदा टाकून घेऊ त्यात. कांदा फ्राय होते तोपर्यंत एक वाटण करून घेऊ. लसूण घ्यायचंय, थोडंसं खोबरं, अद्रक घ्यायचे थोडंसं, 1 चमचा बडीशेप, एक 4 ते 5 मिरच्या छोट्या आहेत ह्या भातामध्ये कांद्यामध्येच टाकून घ्यायच्या. कांदा फ्राय होतानाच टाकायचे आहेत. हा मसाला आता वाटून घेऊ. कांदा छान फ्राय झालेला आहे. करून घ्यायचा तेलामध्ये. थोडे शेंगदाणे टाकून घ्यायचे, 1-2 चमचा. टोमॅटो टाकून घेऊ. यातच आता गाजर टाकून घ्यायचे, ग्रीन पीस वाटाणे टाकून घेऊ. तुम्ही इथे अर्धी वाटी दही पण टाकलं तर टेस्ट खूप छान येते. दही पण टाकायचं. सगळं छान परतून झाले. आता आपण ज्या वाटीनी तांदूळ घेतले त्या वाटीनी 2 वाट्या पाणी टाकायचं. या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. आता मीठ टाकून घेऊयात. 1 चमचा मीठ टाकून घेऊ. पाण्याला छान उकळी आलेली आहे. तांदूळ भिजत ठेवलेला आहे जो तो टाकून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. शिट्टी पूर्ण त्याची 2 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्यात आणि कुकरची पूर्ण वाफ गेल्यावरच आपल्याला हे उघडायचे. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफ पण पूर्ण गेलेली. आता आपण बघू. कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्येच अगदी झटपट असा हा व्हेज पुलाव आपला झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा.